अंगणवाडी सेविकांकडून सध्या लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण सुरू आहे। एका घरामधून केवळ 2 महिलांना निधी दिला जातोय। तिसरं नाव असेल तर ते काढावं लागणार आहे। मात्र काही घरांमध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये कुणाचं नाव काढायचं यावरून तू मेमे सुरू आहे। काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करताना चक्क सासू सुनांच्या वादात पंचांची भूमिका बजावावी लागते। एकाच घरामध्ये 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर ती नावं काढणं नियम आहे, मात्र त्याला सुद्धा लाभार्थी महिला सध्या विरोध करताना दिसतायत। करायचे आदेश आम्हाला दिले आहे, पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचते। तळागाळात काम करणारे आम्ही कर्मचारीच आहे, बाकीचे नुसते वरचे अधिकारी जे आहे ते तिथनंच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे ह्याचं काम करावं म्हणून। पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा 3 जणी असल्या, एका घरात जर 3 जणी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलं आहे। जर समजा त्या 3 जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का, ज्यांचं नाव आपण कट केलं। आता यवतमाळमधून ही बातमी आलेली आहे, तुम्ही आताच पाहिलं असेल की अंगणवाडीच्या सेविकांना जी चौकशी दिली होती ती चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र त्या चौकशी दरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी काय नियम ठेवण्यात आला आहे की एका घरात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल, पण यासोबत एका घरात जर 3 महिला असतील, 3 महिलांना जर लाभ मिळत असेल आणि ज्यावेळेस अंगणवाडीच्या सेविका त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यापैकी कोणाचं एकाचं नाव कट करावं लागेल असं अंगणवाडीच्या सेविका त्या कुटुंबाकडे मागणी मागताय, म्हणजे त्यांना सांगताय, तर त्यावेळेस त्या कुटुंबातील महिला म्हणते की तुम्ही कुठे आम्हाला पैसे देत आहे, हे तर राज्य सरकार आम्हाला पैसे देते। मात्र राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना आम्ही दिलेला आहे आणि त्यासाठी जी चौकशी आहे ती अंगणवाडीच्या सेविकांना दिलेली आहे। अंगणवाडीच्या सेविकांना खूप मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, म्हणून यापूर्वी सरकारने जो नियम लावला आहे तो नियम आता अंमलबजावणी त्याची होणार आहे। जवळपास लाडकी बहीण योजनेसाठी आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि ही चौकशी 1 वर्षानंतर सुरू करण्यात आलेली आहे। या चौकशीमध्ये आता राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ज्या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाभ दिला जाईल आणि तो नियम म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी एका कुटुंबापैकी 2 महिलांना लाभ दिला जाईल आणि त्यासोबतच अंगणवाडीच्या सेविका फक्त 2 महिला आहेत का त्यांना लाभ भेटावा हे नाही चेक करताय, तर त्यासोबतच तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल, 4 चाकी वाहन जर असेल ते सुद्धा चौकशी सुरू आहे। तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून सांगितलंय की लाडकी बहीण योजनेची चौकशी सुरू होणार आहे आणि याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे। आताच तुम्ही व्हिडिओ पाहिलाय की याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्याची बातमी आलेली आहे। केवळ यवतमाळ मधूनच नाही, भरपूर जिल्ह्यांमध्ये असा ही चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये कोणकोणती चौकशी होणार आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेसाठी जी चौकशी होणार आहे, पहिलं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ दिला जाईल, ही पहिली चौकशी होणार आहे। दुसरी चौकशी, जर 4 व्हीलर असेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर 4 व्हीलर असेल तर त्या बहिणींचा त्या कुटुंबामध्ये जर 2 बहिणी लाभ घेत असतील तर दोघांचा लाभ सुद्धा बंद करण्यात येणार आहे। आणि तिसरी आणि मोठी चौकशी जी होणार आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्या नावावर जर शेती असेल किंवा प्लॉट असेल, घर असेल, असं घराचं काही प्रॉब्लेम नाही, पण शेती वगैरे नकोय आणि शेती सुद्धा तुम्हाला 5 एकरपेक्षा जास्त नकोय, कारण राज्य सरकारने नियम ठेवण्यात आले आहे लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी आम्ही सुरू केलेली आहे, म्हणून तुमच्या नावावर जर शेती असेल तर तुमची योजना बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। हे अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी आता येत आहे आणि हा निर्णय पार पडलेला आहे। म्हणून जर अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी आली आणि चौकशी दरम्यान जर त्यांना आढळून आलं की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि तुमच्या नावावर शेती आहे, तर तात्काळ तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे। तिसरं आणि चौथी जी चौकशी होणार आहे, चौथी चौकशी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असायला पाहिजे आणि जर तुमचं कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। ही सर्व जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना दिलेली आहे, म्हणून अंगणवाडीच्या सेविका जर तुमच्या घरी आली तर तुम्ही जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल ते सर्व काही चेकिंग तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून होणार आहे। आता अंगणवाडीच्या सेविकांना कसं करणार आहे की तुमच्या नावावर कुठली प्रॉपर्टी आहे,
तुमच्या घरात किती महिला लाभ घेता, काय घेता, हे सर्व काही जे डाटा असतो ना, हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड असतो. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलवर जर तुमचा आधार क्रमांक टाकला तर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता हे त्यांना दिसून येणार आहे. आणि त्यासोबतच त्यांना एक डाटा समजणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत. तुमच्या आधार कार्डवर सर्व डाटा त्यामध्ये अवलंबून असतो. म्हणून एका कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे हे त्यांना कळून जाणार आहे. जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी वगैरे नाही ते सुद्धा त्या डाटामध्ये त्यांना कळून येणार आहे. आणि तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती आहे ते सुद्धा त्यांना ते डाटाच्या माध्यमातून कळून येणार आहे. म्हणून घाबरायचं काही नाही. जर असेल तर तुमचा लाभ बंद होईल, नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी हप्ता भेटत राहील. पण ही चौकशी सुरू होणार होती आणि ती आता सुरू झालेली आहे. तुमच्या घरापर्यंत अंगणवाडीच्या सेविका आल्या की नाही, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झाले ते कमेंटमध्ये सांगू शकता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की येस लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.